त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला, शिरपुरात निषेध, मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन। शिरपूर, त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे कुंभमेळ्यानिमित्त आयोजित आखाडा परिषदेच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली। या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर तालुक्यातील व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम तसेच विविध पत्रकार संघटनांतर्फे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या हल्ल्यात झी 24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ व गिरीश महाजन यांनी रुग्णालयात भेट देऊन पत्रकारांची विचारपूस केली। पत्रकारांवरील या अमानुष हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले असून शिरपूर तालुक्यातील पत्रकार संघटनांनी याचा जाहीर निषेध केला आहे। पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला। हे निवेदन उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार विजय पाटील तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात व शहर पोलीस ठाण्यात API हेमंत पाटील यांनी स्वीकारले। या प्रसंगी व्हॉइस ऑफ मीडिया व VOM इंटरनॅशनल फोरम, भारतीय पत्रकार संघ, पत्रकार सेवा संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 20 रोजी जो पत्रकारांवर भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज शिरपूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो आहे। आमची पोलीस उपविभागीय अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे, ज्यांनी हा जीवघेणा हल्ला केला त्या गावगुंडांवर तातडीने कारवाई करून त्यांना कठोर असे शासन दिले पाहिजे अशी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने मागणी करीत आहोत। पत्रकार एकजुटीचा जय हो, पत्रकार एकजुटीचा जय हो। शिरपूर प्रतिनिधी